ख्रिस्ती लोकांकडे पवित्र आत्मा हा शिक्षक, मदतनीस आणि मार्गदर्शक म्हणून असला तरी अनेक वेळा आपण त्याचे बोलणे शांत मनाने ऐकण्यासाठी वेळच काढत नाही. बरेच लोक बायबल फक्त ज्ञानासाठी वाचतात, पण खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा पवित्र आत्मा शिकवतो. मला असं वाटतं की अनेक ख्रिस्ती लोकांना पवित्र आत्म्याचा आवाज कसा ऐकायचा हे समजत नाही आणि म्हणूनच नातेसंबंध, नोकरी किंवा मोठे जीवन निर्णय घ्यायचे असतील तर ते गोंधळलेले आणि हरवलेले वाटतात. सर्वात आधी हे समजून घ्या, पवित्र आत्मा हा एक व्यक्ती आहे. शरीर असलेली व्यक्ती नाही, पण ज्याला मन आहे, हृदय आहे आणि एक आवाज आहे. म्हणूनच पवित्र आत्मा आपल्या लोकांशी विशिष्ट पद्धतीने बोलतो आणि एकदा विश्वासणाऱ्यांनी हे शिकून घेतले की तो कसा बोलतो ते त्याचा आवाज खूपच स्पष्टपणे ओळखू शकतात आणि काय करायचं ते समजू शकतात. पवित्र आत्मा आपल्याशी संवाद साधण्याचे 5 महत्त्वाचे मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे पवित्र आत्मा शिक्षण देतो. योहान 14:26 मध्ये येशू म्हणतो, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. इथे येशू आपल्या शिष्यांना सांगतो की तो स्वर्गात गेल्यानंतर पवित्र आत्मा त्यांना शिकवेल आणि मार्गदर्शन करेल. येथे पवित्र आत्म्याचं वर्णन शिक्षक म्हणून केलं आहे आणि देव आपल्याशी बोलण्याचा मुख्य मार्ग म्हणजे पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा आपल्याला शिकवण्यासाठी बायबलचा वापर करतो. बायबल लोकांनी लिहिलं, पण त्याचा खरा लेखक देवच होता. जसा लेखक पेन वापरतो तसे देवाने लोकांचा वापर करून आपलं हृदय आणि विचार लिहून घेतले. त्यामुळे बायबल हे देव भूतकाळात लोकांशी कसे वागला याचा लिखित पुरावा आहे आणि पवित्र आत्मा आपल्याला देवाबद्दल शिकवण्यासाठी त्याचा वापर करतो. पण हे समजून घ्या, बायबल ज्ञानासाठी वाचणं आणि बायबल प्रकटीकरणासाठी वाचणं यामध्ये खूप फरक आहे. उदाहरणार्थ योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हे वचन फक्त माहिती म्हणून वाचणं एक गोष्ट आहे, पण देवाने माझ्यावर इतकं प्रेम केलं की माझ्यासाठी येशूला दिलं हे मनापासून मानणं वेगळीच गोष्ट आहे. बरेच लोक बायबल फक्त ज्ञानासाठी वाचतात, पण खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा पवित्र आत्मा शिकवतो. म्हणून बायबल वाचताना फक्त अध्याय संपू नका. पवित्र आत्म्याला बोला, पवित्र आत्मा मला शिकव, मला हे समजायला मदत कर. मीही कधी देवाला विचारतो, प्रभू हे नीट समजत नाही, मला याची समज दे, किंवा इथे या वचनातून तुम्हाला काय शिकवत आहेस. कारण पवित्र आत्मा हा आपला खरा शिक्षक आहे आणि जेव्हा मी मदत मागितली तेव्हा त्याने मला अधिक स्पष्टता दिली. दुसरी गोष्ट म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला गोष्टी आठवण करून देतो. योहान 14:26 मध्येच येशू म्हणतो की पवित्र आत्मा फक्त शिकवत नाही तर येशूने सांगितलेल्या गोष्टी योग्य वेळी आपल्या मनात परत आणतो. पवित्र आत्म्याचे हे वर्णन मला खूप आवडते, कारण यामुळे दिसून येते की तो आपल्या आठवणींमध्ये आणि विचारांमध्ये कार्य करतो. माणसाची एक मोठी कमजोरी म्हणजे आपण खूप सहज विसरतो. याचा एक उदाहरण यहोशुवाच्या पुस्तकातील 4थ्या अध्यायात दिसते. जेव्हा इस्रायली लोक यार्देन नदी दुभागून कोरड्या पायाने गेले तेव्हा देवाने त्यांना नदीतून दगड उचलून स्मारक उभारायला सांगितले, जेणेकरून पुढील पिढ्या पाहून देवाचे सामर्थ्य दाखवणारी ती घटना लक्षात ठेवतील. पण दुःखाची गोष्ट ही की इतक्या मोठ्या चमत्काराची भौतिक आठवण असतानाही फक्त 1-2 पिढ्यानंतर इस्रायल देवापासून दूर गेले. माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा झाला तर देव जो संदेश मला देतो तो इथे व्हिडिओत सांगण्यासाठी मला त्या संदेशातून 4 ते 5 पॉईंट्स बनवावे लागतात, यासाठी की तुम्हाला तो संदेश सहज समजेल आणि मलाही ते ध्यानात राहील. जर मी तसे केले नाही तर मीही देवाने प्रकट केलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो. यावरून कळते की आपली स्मरणशक्ती किती कमजोर असते. म्हणूनच देवाचा चांगुलपणा ध्यानात ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो त्यापैकी एक मार्ग म्हणजे तो आपल्याला गोष्टी आठवण करून देतो. पण आपल्यालाही काही स्टेप्स घ्याव्या लागतील, जशा की देवाने आपल्यासाठी काय केलं किंवा आपण बायबलमधून काय शिकलो यावर शांत बसून विचार करण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून प्रार्थना करताना पवित्र आत्म्याला बोला की त्याने तुमच्या आठवणींमध्ये मदत करावी. आणि हे मान्य करा की पवित्र आत्मा तुमच्यात राहतो, म्हणजे देव तुमच्या विचारांमध्ये आहे. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाचा जास्त भाग देवाला देता आणि त्यामुळे तुमचा विश्वास मजबूत होतो आणि मनात शांतता वाटते. तिसरा मार्ग म्हणजे पवित्र आत्मा आंतरिक शांती देतो. योहान 14:27 मध्ये येशू म्हणतो, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो.
जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. यात येशू सांगतो की जरी तो शारीरिकरित्या त्यांच्यासोबत नसणार तरी तो त्यांना शांतता देईल. या आधीचा अध्याय वाचलात तर लक्षात येईल की ही शांतता पवित्र आत्म्याच्या उपस्थितीशी थेट जोडलेली आहे. आणि गलतीकारांच्या 5व्या अध्यायामध्येही शांती ही पवित्र आत्म्याचं फळ म्हणून सांगितलं आहे. म्हणून मी हे ठामपणे सांगू इच्छितो, आंतरिक शांती ही पवित्र आत्म्याचं मार्गदर्शनही असू शकते, कारण खरी शांतता त्याच्यापासूनच येते. तथापि मनात शांती वाटते म्हणूनच ते नेहमी पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन असते असे नाही. लोक स्वतःच्या भावना किंवा इच्छा यांच्याशी एकरूप होऊन चुकीच्या गोष्टींबद्दलही स्वतःला शांत वाटू देतात. म्हणून देवाकडून आलेली खरी शांती ओळखायची असेल किंवा आपण अनुभवत असलेली शांती देवाकडून आहे का हे समजून घ्यायचे असेल तर देवाजवळ राहणे, त्याच्या वचनाकडे लक्ष देणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे हे सर्वात उत्तम मार्ग आहे. 4था मार्ग म्हणजे पवित्र आत्मा आपली चूक दाखवतो. योहान 16:7 येशू म्हणतो की पवित्र आत्मा पाप, धार्मिकता आणि न्याय याबद्दल जगाची खात्री करेल. म्हणून पापाची जाणीव करून देणे हेही पवित्र आत्मा बोलण्याचा एक मार्ग आहे. कधी आपण काही चुकीचे पाहतो, ऐकतो किंवा करायला जातो तेव्हा अचानक मनात खटकल्यासारखं वाटते. ही अस्वस्थता अनेकदा देवाची सुचवणी असते. माझ्या प्रार्थनेत जेव्हा मी हे प्रभू माझे पाप क्षमा कर या भागावर येतो तेव्हा मी देवाला विचारतो की मी कुठे चुकलो, आणि अनेकदा तो लगेचच मागच्या दिवशी केलेल्या एखाद्या चुकीकडे लक्ष वेधतो. यामुळे मी ते पाप देवासमोर ठेवू शकतो आणि शुद्ध होऊ शकतो. आणि काही वेळा ही जाणीव पाप करण्यापूर्वीच येते, जसे काही शो किंवा रील्स न बघण्याची तीव्र भावना. अशा वेळी देव आपल्याला जपत असतो. त्यामुळे प्रार्थनेत स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा आणि मनात येणाऱ्या त्या टोचणीकडे लक्ष द्या. पण लक्षात ठेवा, पाप मान्य केल्यानंतर स्वतःला दोष देत बसू नका, ते देवाकडे सोडा, कारण येशूचे रक्त तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ आणि मुक्त करते. आणि मग येतो 5वा मार्ग, पवित्र आत्मा काही वेळा अगदी ठोस सूचना देतो. जसे प्रेषित 8:29 या उत्तरात आपण पाहतो की फिलिप्पाला देवाने वाळवंटाच्या मधोमध जाण्यास प्रवृत्ती केली. तो तिकडे जात असताना त्याला एक रथ दिसला आणि त्या रथात इथिओपियाच्या राणीकडील एक अधिकारी बसलेला होता. फिलिप त्या रथाकडे पाहत उभा असताना पवित्र आत्म्याने त्याला एक अगदी विशिष्ट आज्ञा दिली, त्या रथाजवळ जा. एवढंच, आणखी काही सांगितलं नाही. त्यामुळे फिलिपला रथ पकडण्यासाठी पळावे लागले. तो धावत रथाजवळ पोहोचला आणि त्या अधिकाऱ्याला यशाचे पुस्तक वाचताना पाहिले आणि त्याने त्याला विचारले, तुला जे वाचतोयस ते समजते का? आणि थोडक्यात सांगायचं तर त्या अधिकाऱ्याने त्याला आत बोलावलं. फिलिपाने त्याला येशूबद्दल शिकवलं आणि त्याच ठिकाणी त्याचा बाप्तिस्मा घेतला. यावरून समजते की पवित्र आत्मा कधीकधी आपल्याला अगदी विशिष्ट आणि स्पष्ट असा संकेत देतो, जसा फिलिप्पाला दिला होता. यावरून हे स्पष्ट होते की पवित्र आत्मा कधीकधी आपल्याला अतिशय विशिष्ट आणि ठोस संकेत देतो. एखाद्याकडे सुवार्ता सांगायला, एखाद्या कामासाठी तयार व्हायला किंवा एखाद्या प्रसंगासाठी सज्ज व्हायला. त्यामुळे पवित्र आत्म्याच्या या शांत सूचनेकडे संवेदनशील राहा आणि ते मिळताच त्वरित पळा. ते कधीकधी अवघड, अनपेक्षित किंवा अस्वस्थ करणारे असू शकतात, पण जेव्हा ते देवाकडून असतात आणि आपण त्यानुसार वागतो तेव्हाच आपण देवाचे सामर्थ्य अद्भुतपणे कार्यरत पाहतो. म्हणून संकेत ऐका आणि तत्काळ कृती करा. पवित्र आत्मा आपल्याशी बोलण्याचे हे 5 मुख्य मार्ग आहेत. तो आपल्याला शिकवतो, आठवण करून देतो, आत्म्यात शांती देतो आणि पापाबद्दल जाणीव देतो आणि खास संकेतही देतो. आता प्रश्न असा आहे, या क्षणी तुम्ही पवित्र आत्मा तुम्हाला काय शिकवत आहे किंवा कुठे नेत आहे यासाठी संवेदनशील आहात का? कारण जरी ख्रिस्ती लोकांकडे पवित्र आत्मा हा शिक्षक, मदतनीस आणि मार्गदर्शक म्हणून असला तरी अनेक वेळा आपण त्याचे बोलणे शांत मनाने ऐकण्यासाठी वेळच काढत नाही. शेवटी हे एकच लक्षात ठेवा, पवित्र आत्मा तुमच्यासाठी आत्ताच उपलब्ध आहे. तुम्ही कुठे आहात किंवा काय करत आहात याची पर्वा न करता तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता, त्याचा आवाज ऐकू शकता आणि तो नेहमी तुम्हाला हेच सांगेल, येशू तुमच्यावर प्रेम करतो. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आशीर्वादित ठरला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेलही दाबा, म्हणजे पुढचे व्हिडिओ मिस होणार नाहीत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.